आज आपण ऐकणार आहोत पहिल्या अध्यायाची गोष्ट. अध्याय क्रमांक पहिला म्हणजेच गोष्ट क्रमांक पहिली, मंगलाचरण. शिष्याच्या हृदयातील गुरु भेटीची तळमळ. श्री गणेशाय नमः. पहिल्या अध्यायात गुरुचरित्राचे जे लेखनकार आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला समजते. गुरुचरित्राचे लेखक प्रथम गणपतीस वंदन करतात. त्यानंतर सरस्वतीला नमस्कार करून तिला म्हणतात की माझे गुरु म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती यांच्या नावात तुझे नाव आहे, त्यामुळे तू मला प्रिय आहेस. माझ्यावर प्रसन्न हो आणि या ग्रंथकार्यास मला मदत कर. त्यानंतर लेखक त्रिदेवांना म्हणजेच ब्रह्म, विष्णू आणि शंकर यांना नमस्कार करतात. त्यानंतर लेखक आपल्या मातापित्यांना नमस्कार करून आपला परिचय देतात. श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे शिष्य सायनदेव हे त्यांचे पंजोबा, साखरे हे त्यांचे आडनाव होते. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय, त्यांचे पुत्र गंगाधर हे लेखकाचे वडील आणि चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही त्यांची आई. वडिलांच्या नावापुढे सरस्वती नाव जोडून त्यांनी आपले नाव सरस्वती गंगाधर असे ठेवले. तर आता आपण आपल्याला हे गुरुचरित्र आपल्यासाठी लिहून ठेवणारे महान शिष्य म्हणजेच सरस्वती गंगाधर. ते म्हणतात, आमच्या कुळावर म्हणजेच कुटुंबावर पहिल्यापासून श्री गुरूंची कृपा आहे आणि त्यांनीच एक प्रकारे सरस्वतींना गुरुचरित्र लिहिण्याचे आवाहन केले, म्हणजे आदेश दिला. सरस्वतींना पूर्ण विश्वास होता की श्री गुरूंच्या आशीर्वादाने ते ग्रंथ पूर्ण करतील. येथे ते श्री गुरु हे दत्तात्रयांचा अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वतींना उद्देशून संबोधत आहेत. पुढे ते गुरुचरित्र वाचनाचे फायदे सांगतात. जसे की जे गुरुचरित्र वाचतील त्यांच्या घरी कशाची कमी असणार नाही, त्यांची सर्व कामे पूर्ण होतील. तिथे नेहमी सुख आणि समाधान असेल. दुःख, संकटे, पीडा त्याची हे सर्व नष्ट होतील. पुढे ते म्हणतात की श्री नृसिंह सरस्वतींचा निवास असलेल्या श्री गाणगापुरात जाऊन श्रीगुरूंची आराधना केल्यास वैयक्तिक सर्व इच्छापूर्ती पूर्ण होतील. आता सरस्वती गंगाधर आपल्याला एक गुरुसाठी व्याकुळ असलेल्या शिष्याची एक गोष्ट येथे सांगतात. इथे त्याला ते नामधारक म्हणतात. नामधारक म्हणजेच गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक. तर हा नामधारक एके दिवस त्याच्या गावापासून गाणगापुराकडे निघाला, कारण त्याला काहीही करून श्रीगुरूंना भेटायचे होते. त्याच्या मनात श्रीगुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. तो चालताना सारखे श्रीगुरूंना व्याकुलतेने हाका मारत होता. गुरुदेव, मी तुमचा दास आहे. तुम्हाला माझी तळमळ माहीत आहे. तुमची नुसती आठवण काढण्याने दुःख कमी होते, परंतु तुम्ही आज मला भेटले नाही तर तुमची महंता कमी ठरेल. तुमच्या भेटीसाठी मी किती व्याकुळ झालो आहे. अशात तुम्ही मला भेटले नाही तर मी कुठे जाऊ. वेद सांगतात, गुरु त्रिमूर्ती आहेत, भक्तांसाठी कृपाळू आहेत. कलियुगात नृसिंह सरस्वती भक्तांस या नावाने ते प्रसिद्ध होतील. मोठ्या लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. नामधारकाच्या हृदयातील तळमळ पाहून गायीने वत्सासाठी धावावे तसे श्री गुरु नामधारकासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्यांनी श्रीगुरूंच्या पायावर डोके ठेवले आणि त्यांना वंदन केले. श्रीगुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला होता. त्याच्या हृदयात श्रीगुरूंची मूर्ती वसली होती. अशा प्रकारे पहिला अध्याय येथे संपतो. आता आपण दुसऱ्या अध्यायात हे पाहणार आहोत, नामधारक आणि सिद्धगुरूंच्या भेटीची गोष्ट.
इथून पुढचा प्रवास हा एका नामधारक आणि सिद्धगुरूंच्या संवादानेच भरलेला आहे, ज्यामध्ये सिद्धगुरू नामधारकाला गुरुभक्त कसे बनावे आणि गुरुभक्तीचा महिमा वेगवेगळ्या कथांच्या आधारे समजून सांगतात. यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पुढे जाऊन संदीपकाच्या गुरुभक्तीची कथा पाहणार आहोत.